अगदी पहिल्या चेंडूवरती चांगला फटका सजला गेलाय. अगदी चौकाराने सुरुवात झाली. पंच देखील आमच्याकडे इशारा करतात इट्स अ चौकार. अगदी चौकाराने खाते खोललं गेलंय राजधानी क्रिकेट क्लब कारी या संघाचं. काय दमदार सुरुवात पाहायला मिळते कारी संघाची. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय म्हणजे एक दमदार सुरुवात, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. विजयच्या बॅट मधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराने सुरुवात झाली, चौकाराने खातं खोललं गेलंय राजधानी क्रिकेट क्लब कारी या संघाचा. परत एकदा सज्ज गोलंदाज अमर बामरस. इथे मात्र काय घडलं जाईल, कमबॅक केलाय, चांगला चेंडू हाताळलाय अमर बामरस यांनी. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीचं क्रिकेट खेळायचं आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर मात्र कमबॅक कसं करायचं, कशा पद्धतीचा चेंडू हाताळायचा आहे हे मात्र त्यांना माहिती आहे. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. इथे देखील अगदी समोरच्या दिशेला प्रहार केलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज असेल. केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे, चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. अगदी एक चांगली काटेकी टक्कर लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 3 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. परत एकदा सज्ज गोलंदाज. इथे मात्र काय घडलं जाईल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक उत्कृष्ट चेंडू हाताळला गेला. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, म्हणजेच रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी फलंदाजाला अजिबात संधी दिलेली नाहीये. हीच चतुरही गोलंदाजी केली जाते अमर बामरस. एक धाव मात्र खात्यामध्ये ऍड होते. 6 धावा धावाफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक अमर बामरस यांचं अगदी चांगल्या पद्धतीने चालू आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये. यस, पहिल्या विकेटचं पतन होईल. या ठिकाणी विजयला माघारी परतावं लागल. एक पहिला झटका, एक पहिला हदरा पाहायला मिळतोय कारी संघासाठी विजयच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमर बामरस यांच्या माध्यमातून. अगदी शॉर्ट पिच चेंडू हाताळला, चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील कोणती चुकी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतोय टीम कारी संघासाठी विजयच्या स्वरूपामध्ये. विजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूमध्ये 6 धावा, एक विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेचं षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात जरूर झाली होती टीम कारी संघाची चौकाराने. त्यानंतर मात्र धावगती अगदी संत रीतीने आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नवीन फलंदाज दाखल झालेत अभि. इथे देखील अभिने चांगला फटका खेळलाय. केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकाची देखील यशस्वी समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीम कारी संघाच्या 7 धावा विथ लॉस ऑफ 1 विकेट हे चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एक आजच्या दिवसातील ही पहिली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला आहे सनराइज क्रिकेट क्लब वडगाव, तर दुसऱ्या बाजूला आहे राजधानी क्रिकेट क्लब कारी. दोन्ही तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी ग्राउंड क्रमांक 1 वरती ही लढत पाहायला मिळेल. सुसज्ज मैदान, 360 मैदान आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं. अर्थातच ही स्पर्धा आहे तुमची आमची मानाची, हक्काची. अर्थातच साई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 9चा थरार पाहायला मिळत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत वडगाव गावचे गोलंदाज, अर्थातच सुयश दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. तर फलंदाज मात्र सज्ज आहेत. एका बाजूला आहेत सुशील, तर दुसऱ्या बाजूला आहेत अभि. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवताना चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, या चेंडूवरती कोणती धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते सुयशच्या.
अगदी मलिंगा स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढला. अगदी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज होते. या चेंडूवरती केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्याने धावफलकामध्ये भर पडते. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे कारी संघाचं. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे सुयश यांचं. चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. तिसरा चेंडू परत एकदा. इथे देखील काय गेलंय, इथे घडलं गेलंय दांडी गुल. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बलंगा स्टाईलनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुयश अगदी फलंदाजाला बाद केलाय, त्रिफळाचित केलाय. फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. सुशील हे देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत पाहायला मिळालं तर एक टीम कारी संघाची आघाडीची जोडी मात्र तंबूच्या दिशेला आपल्याला परतताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतील. लखन एका बाजूला असतील अभि, तर दुसऱ्या बाजूला आहेत लखन. इथे मात्र विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. 8च धावा धावफलकावरती आहेत. धावफलक स्थिर आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज. सुयश मात्र चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतोय. इथे मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत. इट्स व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टीम कारी संघाच्या एका अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावांवरती. परत एकदा सज्ज गोलंदाज सुयश, समोर फलंदाज लखन. इथे मात्र परत एकदा दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. सुयश लाजबाब गोलंदाजी करतोय. अगदी वेगवान पद्धतीचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाजांना संधी देत नाहीये जास्त धावा बनवण्यासाठी. इथे मात्र जोडी सज्ज आहे अभि लखन. इथे देखील परत एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. अर्थातच यॉर्कर पद्धतीचे चेंडू वारंवार हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुयश. इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. ही आघाडीची जोडी बाद झाल्यानंतर अभि असेल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला लखन. यांनी नक्कीच आपल्या संघाला सावरण्याचं काम करायला हवं. जास्तीत जास्त धावा जमवायला हव्यात. इथून पुढे आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. अगदी टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. या चेंडूवरती कोणतीही धाव नसणार आहे. 2 षटकांची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कारी संघाचं धावफलक आहे 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पुढे चेंडू शिल्लक असतील 12. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावे लागतील कारी संघाच्या फलंदाजांना. अगदी आघाडीची जोडी बाद झाल्यानंतर मात्र ही जोडी जी मैदानामध्ये आहे त्यांना आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. अगदी संघ अडचणीत असताना अडचणीतून बाहेर आपल्या संघाला काढावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथे मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. सुमित पहिला चेंडू. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे. इथे देखील काय घडलं जाईल, इथे देखील विकेटचं पतन होईल. तिसरा झटका मी म्हणेन टीम कारी संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणा तसे कामगिरी मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये टीम कारी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मात्र चांगली केली जाते टीम वडगाव संघाच्या माध्यमातून. अगदी अचूक टप्प्याची टिचून गोलंदाजी वारंवार केली जाते टीम वडगाव संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होईल अभि. इंडिया क्रमांक 4 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र गोलंदाज सुमित पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले. परत एकदा सज्ज सुमित. इथे देखील अगदी यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जातात. पंच इशारा करताय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील पाहायला मिळेल. एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. टीम कारी संघाचं अगदी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 12 धाबांवरती.
मी म्हणेन अगदी लोअर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हात खोलावे लागतील फलंदाजांना टीम कारी संघाच्या. मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार खेचावे लागतील. परत एकदा लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही आपल्याला पाहायला मिळाला नाही. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय सुमित देखील. पहिली षटक हाताळलं अमर यांनी, त्यानंतर दुसरं षटक सुयशने देखील चांगलं हाताळलं, त्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी सुमित देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र काय घडलं जाईल, हलकीसे इथे देखील फलंदाजाला माघारी परतावं लागेल. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून कोणतीही चुकी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. लखनला देखील माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेटचं पतन वारंवार पाहायला मिळत आहे. अगदी धावफलक अजूनही स्थिर आहे 12 धावांवरती. 12 धावा आपल्याला धावफलकावरती अजूनही पाहायला मिळते. अगदी स्थिर धावफलक आहे. कोणतंही धावफलक मध्ये भर पडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीयेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील अमोल. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करेन मी. सनराइज क्रिकेट क्लब वडगाव संघाच्या चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ अगदी टिचून गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजांना कोणतेही मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीयेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. इथे मात्र परत एकदा फलंदाज सज्ज असतील अमोल. इथे देखील पाठीमागच्या दिशेला चेंडू खेळून काढला. या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या पाठीमागे जातोय. इथे मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय टीम कारी संघाच्या माध्यमातून. अमोल मैदानामध्ये दाखल झाला. इथे मात्र धावगती वाढायला सुरुवात झाली. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 16 धावांवरती. टीम कारी संघाचा अमोल चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून पुढे जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील अमोलला आपल्या संघासाठी. इथे मात्र स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. पंच इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. एक अवांतर धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलं 17 धावांवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. समोर फलंदाज अमोल. चौकार जरूर आला त्याच्या बॅटच्या माध्यमातून. इथे मात्र परत एकदा स्लोवर वन. मात्र फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय परत एकदा फलंदाजांना. तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कार्यसंघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावांवरती विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंत. एक जमेची बाजू टीम वडगाव संघासाठी 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्यात. अगदी 360 मैदान आहे म्हटलं तर धावांची लयलूट पाहायला मिळते. इथे मात्र ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये टीम कारी संघाच्या माध्यमातून. अगदी बॉल टू बॉल धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडूमध्ये 18 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी या इनिंग मधील शेवटचं षटक शिल्लक असेल. अर्थातच 4थं षटक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती असतील. सखाराम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. अगदी आपल्या संघासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी समोर फलंदाज अमोल यांना चांगले फटके खेळावे. इथे मात्र परत एकदा काय घडलं जाईल. पाठीमागच्या दिशेला चेंडू खेळण्याचा मानस होता. एक चांगला चेंडू हाताळला गेला होता. बायच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू हाताळला पहिला सकाराम यांनी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील टीम कारी संघाला. मोठे फटके खेळावे लागतील. परत एकदा सज्ज गोलंदाज. इथे मात्र परत एकदा समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. अगदी खेळपट्टीचा आसरा घेत चेंडू ट्रॅव्हल होत चालला. इथे मात्र एक धाव पूर्ण, 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सकाराम अगदी
एक अनुभवी गोलंदाज म्हणून आज चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. इथे परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, या चेंडूवरती कडक प्रहार, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र काय घडलं जाईल, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. अगदी झेल येऊन उंचीत पाहायला मिळाला होता. इथे मात्र शेवटच्या क्षणी फुलकावणी देऊन झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मात्र टीम कार्य संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत टीम कार्य संघाचा धावफलक जाऊन पोहोचलेला आतापर्यंत 23 धावांवरती. परत एकदा स्लोवर वन, यावरती चांगला प्रहार. इथे काय घडलं जाईल, चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय हँडसम षटकार पाहायला मिळतोय. अगदी चौथं षटक म्हटलं की हानामारीचं षटक, तोडफोडीचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये देखील फटके यायला सुरुवात झाली. एक पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. दुसऱ्या दिवसातील पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगला फटका सजला गेला लॉंगॉनच्या दिशेला. या षटकाराच्या मदतीने टीम कार्य संघाचं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 29 धावांवरती चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 2. या 2 चेंडूमध्ये किती धावा पाहायला मिळतील, इथे देखील काय घडलं जाईल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जरूर चांगली गोलंदाजी करतायत. पाठीमागच्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतील. सखाराम शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटच्या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळतील. इथे देखील समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक सज्ज असतील सुयश. इथे मात्र काय घडलं जाईल, लाईन वरती ना. अगदी बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅमेऱ्याचा सहारा जरूर घेतला जाईल. या चेंडूवरती विकेट असेल की षटकार असेल, फटका मात्र जरूर चांगला सजला गेला होता. जस थर्ड अंपायरचा सहारा देखील आपल्याला पाहायला मिळेल. यस, नक्कीच पंच या ठिकाणी शहानिशा करतील. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने टीम कारी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 35 धावांवरती. अर्थातच 36 धावांचं टार्गेट असेल टीम वडगाव संघासाठी. 24 चेंडू 36 धावांचं टार्गेट असेल टीम वडगाव संघासाठी. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेघर, त्यांच्या विपक्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळेल राजहंस क्रिकेट क्लब रोहट. या दोन्ही संघांदरम्यान देखील नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे, लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस, नाणेफेकी करण्यासाठी मी आमंत्रित करतो. अर्थातच यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थातच नयनजी निकम सरांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. मी विनंती करेन की राजहंस क्रिकेट क्लब रोहट आणि पाटेघर संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस साठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे.
पाटेकर संघाचे कर्णधार, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येतोय तर आपल्याला सामने वेळेवर सुरू करायचे आहेत. रोहटचे कर्णधार इकडे आलेले आहेत, ओमकार निकम. पाटेकर संघाचा कर्णधार कृपया टॉस का बॉस मध्ये यायचे. रोहट संघाचे कर्णधार आलेले आहेत. पाटेकर संघाचा कर्णधार यस टॉस का बॉस मध्ये आलेले आहेत. टॉस कॉइन कॉइन अमित. पाटेकर वर्सेस रोहट. टॉस कोण कॉल कॉल करेल. रोहट टॉस स्पिन होतोय. टेले टॉस जिंकलाय पाटेकर संघ. काय सांगाल, काय मानस असेल तुमचा, क्षेत्ररक्षण या फलंदाजी? फिल्डिंगच करणार. फिल्डिंग असेल. काय सांगाल, समोर आहे रोडचा संघ. चार षटकांचे सामने असतील. किती धावा आपण थांबवण्याचा प्रयत्न कराल त्यांना? आम्ही 30 धावांपर्यंत थांबवायचा 30 धावा. कोण टार्गेट असेल रोड संघाचा? कोणत्या फलंदाजावरती तुमचं लक्ष असेल? विशाल दादा आहे, ओमकार आहे. ओके, विशाल दादा स्वतः करणार ओमकार. ओमकार काय सांगाल, टॉस जरी हरला असेल तरी चांगली खोलवर फलंदाजी गोलंदाजी आहे तुमची. पाटेकर संघाला किती धावापर्यंत तुम्ही टार्गेट ठेवाल? पाटेकराला एक 60+ आम्ही पूर्ण नक्कीच ट्राय करू. नक्कीच 360चं ग्राउंड आहे. तुम्हाला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण जातोय सामन्यांकडे. थँक्यू सो मच सर. इथे मात्र जाऊया डायरेक्ट मैदानामध्ये. अगदी इथे षटकाराने सुरुवात झाली. अगदी 36 धावांचं टार्गेट आहे टीम वडगाव संघासमोर आणि त्यात 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये देखील दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच एका बाजूला आहेत अमर बांबरस तर दुसऱ्या बाजूला आहेत विशाल. आणि अगदी पहिल्या चेंडूवरती कडक प्रहार पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती होते अजिंक्य. अजिंक्यच्या पहिल्या चेंडूवरती अगदी षटकाराने सुरुवात केली. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अमर बांबरस सेट ऑन फायर पाहायला मिळतील. अगदी आपण पाहायला मिळालं. टॉस का बॉस कक्षामध्ये जोडले गेले होते आमचे मित्र नयनजी निकम सर. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केलाच गेला. एका बाजूला होता पाटेकर संघ तर दुसऱ्या बाजूला रोहट संघ. इथे मात्र परत एकदा त्या दिशेला प्रहार. इथे देखील चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहे. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे अजिंक्य याचं आणि अजिंक्यवरती मात्र हल्लाबोल चढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमर बांबरस. अगदी 36 धावांचं टार्गेट आहे आणि 36 धावांचं टार्गेट मात्र सहजरित्या पूर्ण करण्याचा मानस घेऊन मैदानामध्ये ही आघाडीची जोडी दाखल झाले. एका बाजूला आहेत अमर तर दुसऱ्या बाजूला आहेत विशाल. इथे मात्र हल्लाबोल केला जातोय अजिंक्यवरती. टीम कारी संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक. जास्त षटकारांचे हॅट्रिक होईल का? नाही. इथे मात्र परत एकदा चेंडूने बोन ठेवलाय. 1 बाउन्स चौकार. इथे देखील गॅप सिलेक्शन शोधलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अमर बांबरस अगदी तडाखेबाज फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकार षटकार तदनंतर चौकार. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 36 धावांचं अगदी टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावा लगवल्या जात आहेत. 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. इथून पुढे 20 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा चांगला चेंडू मी म्हणेन. अगदी उसळी घेणारा चेंडू हाताळला.
एक धाव पूर्ण, 2 धावांचा देखील प्रयत्न केला गेला. इथे काय घडलं जाईल, विकेटचं पतन नाही होणार. इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील 18 धावांवरती जाऊन पोहोचलेलं आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे अजिंक्य यांचं, अगदी महागडं षटक मी म्हणेन. 18 धावा आहेत, 36 धावांचा बचाव करायचा होता. इथे मात्र 18 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकदा गोलंदाज सज्ज अजिंक्य. इथे मात्र काय घडलं जाईल, परत एकदा खराब चेंडू म्हणजे अवांतर धाव. एक अवांतर धावांनी देखील धावफलकावरती भर पडली जाईल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेशर दडपण या गोलंदाजावरती पाहायला मिळत आहे. अजिंक्य एक नवीन गोलंदाज आहे, नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टीम कारी संघाचा. इथे मात्र प्रेशर दडपण हाताळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे देखील परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे देखील खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. इथे देखील चेंडू ट्रॅप होईल आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स चौकार. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये, तडाखेबाजी फलंदाजी पाहायला मिळते अंबर बामरस यांची. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये हल्ला बॉल चढवलाय. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक असेल. या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळतील. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, तो मात्र अगदी असफल ठरला गेला. पहिल्या षटकाची देखील समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य मात्र महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात. इथून पुढे फक्त 13 धावांची आवश्यकता असेल टीम वडगाव संघाला. 18 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे वडगाव संघाला. इथे मात्र काय घडलं जाईल मैदानामध्ये अगदी चित्र स्पष्ट आहे. इथे मात्र गोलंदाजींनी जर किमया केली कारी संघाच्या, अगदी विकेट्स मिळवल्या, तर मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ म्हणून समजलं जातं. 18 चेंडूमध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, गोलंदाजांना किमया करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 13 धावा रोखाव्या लागतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत टीम कारी संघाचे गोलंदाज सुशील. गोलंदाजी मार्क वरती दाखल झाले दुसरे षटक हाताळण्यासाठी. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत सुशील. अगदी लॉंग रनअपचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. समोर फलंदाज देखील पाहायला मिळेल विशाल. गोलंदाज सज्ज सुशील टू विशाल. पहिलाच चेंडू फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील काय घडलं जाईल, इथे देखील चेंडू ट्रॅप बॉल झालाय. 1 बाउन्स चौकार. पंच आम्हाला इशारा करतायत इट्स अ नो बॉल. आणि चौकार अगदीच आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त हाईट घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंच देखील आज या चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. चौकार देखील पाहायला मिळतोय. म्हणजे येणारा चेंडू नक्कीच असेल फ्री हिट. भुगडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अगदी पहिलाच चेंडू खराब पाहायला मिळाला सुशील यांचा. 5 धावा खर्च केल्या. परत एकदा फ्री हिटचा चेंडू. हा देखील चांगला चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे टीम कारी संघाचं. वारंवार खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. इथे देखील चौकार पाहायला मिळतोय. याच चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन बसलेला आहे 32 धावांवरती. इथून पुढे केवळ 4 धावांची आवश्यकता आहे टीम वडगाव संघासाठी. नक्की चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली टीम वडगाव संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ देखील आहे. 32 धावा आहेत. केवळ 4 धावां दूर आहे टीम वडगाव संघ विजयापासून. इथे मात्र अगदी हलक्या हाताने चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढला विशाल याने. परत एकदा फलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत अंबर बामरस, ज्यांच्या बॅटच्या माध्यमातून देखील आपल्याला तडाखीबाज फलंदाजी पाहायला मिळते. चांगले फटके पाहायला मिळत आहेत. अर्थातच 3 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे टीम वडगाव संघाला. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा मानस असावा अंबर यांचा.
मोठा फटका येणार का? यस, यायला हरकत नाहीये. बॅकफुटला आले, ऑफसाईडला पंच केला आणि अगदी चौकाराने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. बेस्ट ऑफ लक असतील टीम वडगाव संघ, तर हार्ड लक असेल टीम कारी संघ. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट, ज्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या, अगदी षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाल्या. 26 धावा ज्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 विकेट्स